जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन, तकबीर, अल्लाहु अकबर। आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में सभी दर्शकों का स्वागत है। देश की संसद में AIMIM के चीफ असदुद्दीन ओवैसी ने शपथ ली और साथ ही फलस्तीन की जय बोलते ही देश भर में विरोध की आवाज़ें उठ रही हैं। सोलापुर शहर में शिवसेना एकनाथ शिंदे गुट की ओर से छत्रपति शिवाजी महाराज चौक में ओवैसी की तस्वीर को चप्पल का हार डाल विरोध जताया। या देशाचं सर्वोच्च मंदिर म्हणून या भारताची संसद आहे आणि या संसदेमध्ये आज देशातले सर्व खासदार शपथ घेत असताना प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्माचा असेल आपल्या आपल्या सगळ्या गोष्टींचा जयघोष केला आणि हे करत असताना हैदराबादचा MIMचा खासदार ओवैसी यांनी जय फिलिस्तीन असा उल्लेख करून भारताच्या संविधानाचा अपमान केलेला आहे। भारतात राहून ओवैसी सातत्यानं पाकिस्तानाचं समर्थन करत आलेला आहे। भारतात राहून फिलिस्तीनचं समर्थन करण्याचं काम ह्या ओवैसी करत आहे। मी या देशद्रोहाचा गुन्हा ओवैसीवर दाखल झाला पाहिजे आणि त्यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे आणि अशा ओवैसीला जागेवर धडा शिकवला पाहिजे जेणेकरून अशा पद्धतीची हिम्मत पुन्हा भारतात कोण करणार नाही आणि ही खऱ्या अर्थानं भारताबरोबर केलेली ओवैसीनी गद्दारी आहे असं मी समजतो। ही केवळ शिवसेनेच्या जिल्हा संपूर्ण शिवसेनेची अशी भूमिका आहे। भारतामध्ये आपण ज्या जातीत जन्मलो ज्या धर्मात जन्मलो त्याचा जय म्हणण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे। जय मीम म्हणू शकतात, जय हिंद म्हणू शकतात, जय भीम म्हणू शकतात, पण भारतामध्ये ओवैसीने आज तुम्ही बघितलं असेल हे म्हणत असताना त्यांनी त्याच्याबरोबर जय फिलिस्तीन म्हणलेलं आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं ही पाकिस्तानी अवलादी या पद्धतीनं भारतामध्ये त्यांचे अनुयायी तयार करून या देशाला कीड लावण्याचं काम ओवैसी करत आहेत। मी ओवैसीचा तर जाहीर निषेध करतो, पण ओवैसीचं समर्थन करणाऱ्या MIM पार्टीचा सुद्धा जाहीर धिक्कार करून या सोलापूर शहरामधून MIM पार्टीला हद्द पार केल्याशिवाय शिवसेना कदापि गप बसणार नाही। ओवैसीचा एकही पिलावळ एकही नगरसेवक असेल एकही आमदार या सोलापुरामध्ये निवडून येणार नाही ही मी आज तुम्हाला जाहीर सांगतो।